रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे नक्की काय आहे? रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे असे खर्च जे डे टू डे बिझनेससाठी लागणारे खर्च. म्हणजे आपले रिकरिंग एक्सपेन्सेस किंवा आपले क जे 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 एक्सपेन्सेस विदिन द इयर म्हणजे त्या वर्षापुरतेच मर्यादित असतात. असे काही एक्सपेन्सेस त्याला आपण रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असे म्हणतो. तर याचा इफेक्ट असा होतो, की मग याला याला या खर्चाला आपण P&Lमध्ये म्हणजे प्रॉफिट अँड लॉसमध्ये टाकतो. तर मग याची याची जनरल एंट्री अशी होते, की अ, समजा एक उदाहरणा थ्रू आपण घेऊया. तर आपण आता मागच्या उदाहरणामध्ये आपण मशिनरी विकत घेतली होती. तर त्या मशिनरीचा मेंटेनन्सचा जो काही खर्च असेल किंवा त्या मशिनरीचा रिपेअरचा जो काही खर्च असेल, त्या खर्चाला आपण रिव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये टाकणार. तर मग त्या खर्चाला आपण P&Lमध्ये टाकल्यावरती रिपेअर्स अकाउंट डेबिट टू कॅश किंवा बँक असा त्याचा इफेक्ट जाईल. कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचरला आपण समराईज केलं, तर याचा डिफरन्स असा होईल, की कॅपिटल एक्सपेंडिचर हा नेहमी आपल्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला जातो आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचर हा नेहमी P&Lच्या एक्सपेन्सेस साइडला जातो आणि कॅपिटल एक्सपेंडिचर चे बेनिफिट आपण 1 वर्ष किंवा त्याच्यावरून जास्त घेऊ शकतो आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचरचा बेनिफिट आपण विदिन द इयरच घेऊ शकतो. विदिन द इयरच घेऊ शकतो म्हणजे उदाहरणार्थ आपण आपल्या ऑफिसचं रेंट आपण 1 महिन्याचं रेंट आपण पे केलं तर त्याचा बेनिफिट आपण त्या त्या महिन्यापुरतंच घेऊ शकतो. तसंच